सेंटीमीटर दिले बरोबर. त्यानंतर पुढे परत लेंथ एसयू ची लेंथ किती दिले सांगा. पहिला एक काम करायचं. काय करायचं? कच्चा काढायचा. पहिला काय करायचा? कच्चा काढायचा. कच्चा काय करायचं? एक त्रिकोण काढायचं पूर्णपणे. काढला त्रिकोण. त्यानंतर एक काम करायचं. त्याला नाव द्या. काय नाव देणार? एस टी यू. हे अशा पद्धतीने नाव द्यायचं. दिला तर त्यानंतर आपल्याला टी यू किती दिले सांगा बघू. दिले का? त्यानंतर पुढे परत एस टी हा किती दिले सांगा. 7 सेंटीमीटर. आणि एस यू किती दिलेत? अशा पद्धतीने आपण काढलेलं आहे पहिला बरोबर. कच्चा काढला. त्यानंतर कच्चा काढल्यानंतर आता आपल्याला पुढे पक्का काढायचा. पक्का काढत असताना काय करायचं? पहिला एक बिंदू घ्यायचा. बिंदूला नाव द्यायचं. पहिला कुठला देणार? टी नाव देणार. टी नाव दिला तर आता हा टी नाव दिल्यानंतर पुढचा सांगतो. आता मला सांगा टी यू ची किंमत किती दिलेली आहे? तो आता हा कोण आहे? हा काय आहे सांगा बघू. आणि त्यानंतर हा काय आहे? ओके. घ्यायचा. आता ह्याच्यावरती ठेवायचा पूर्णपणे. किती ते किती म्हणले सांगा बघू पटकन. 4 सेंटीमीटर घ्यायला सांगितले बघा. 4 सेंटीमीटर पर्यंत घ्यायचा. घेतला 4 सेंटीमीटर पर्यंत. घेतल्यानंतर काय करायचा? हा जो कर्कट आहे हा कर्कट घ्यायचा. पूर्णपणे हा कर्कट ह्याच्यावरती ठेवायचा. आणि 4 सेंटीमीटर सारखा आपण काय करायचा? रेषा मारायचा आहे बघा. पूर्णपणे 4 सेंटीमीटर सारखा आपण काय केलं? रेषा मारला का रेषा 4 सेंटीमीटरचा. आता हा 4 सेंटीमीटर काय करायचं सांगतो. त्याच्याने काय करायचा? हा जो पट्टी आहे हा पट्टीनं काय करायचा? हा पूर्णपणे काय करून घ्यायचं? जोडून घ्यायचं आहे. जोडलात का? आता हे जोडल्यानंतर पुढे मला काय दिले सांगा बघू. आता हा टी झाला. ह्याला नाव द्या. ह्याला काय नाव देणार सांगा. यू हा नाव देणार. दिलात का नाव. आता पुढे काय करायचं? टी आणि एस हा जोडून घ्यायचा. किती सेमी आहे सांगा बघू. किती 7. आता मी काय करणार? हा पट्टी करणार. पट्टी तर काय करणार? 7 सेंटीमीटर पर्यंत घेणार. घेतलं 7 सेंटीमीटर पर्यंत. हा घेतल्यानंतर काय करणार? टी वरती ठेवायचं. कशावरती ठेवायचा? टी वरती. टी वरती ठेवल्यानंतर इकडे एक चाप मारायचा. मारला चाप पूर्ण. आणि त्यानंतर परत तिकडचा किंमत किती दिली सांगा बघू. एस आणि यू च काय करायचं? पुढचं 5 सेंटीमीटर काय करायचं? माप घ्यायचा. घेतला माप. त्यानंतर कशावरती ठेवायचा? यू वरती ठेवायचं. यू वरती ठेवला तर परत तिथे एक चाप मारायचा. मारला का चाप? मारलं. हे मधोमध जो असतो ना हा पूर्णपणे काय करायचं? ह्या पट्टीनं काय करायचा? त्या पट्टीनं काय करायचं? पूर्णपणे जोडून घ्यायचं. इथं बघा पूर्ण जोडून घेणे. हा इकडचा एक जोडून घेणे आणि त्यानंतर इकडं एक जोडून घ्या. मग आता जो जोडलेला आहे ना त्या जोडलेल्याला नाव द्यायचं. काय नाव देणार सांगा बघू. आणि त्यानंतर इकडं पूर्णपणे आपण पक्का इकडं काढलं. त्याला लेंथ किती आहे ते लिहायचं. त्याचा टी यू चा लेंथ किती होता सांगा. 4 सेंटीमीटर. आणि त्यानंतर एस यू चा लेंथ किती होता? 5 सेंटीमीटर. आणि त्यानंतर एस टी चा लेंथ किती होता? 7 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं? आकृती पूर्णपणे परफेक्ट काढायचं आहे. पूर्णपणे स्केल घ्या. त्यानंतर कर्कट घ्या. या दोन्हीचा वापर करून आपल्याला काय करायचं? आकृती काढायचं आहे. पूर्णपणे परफेक्ट निघायला पाहिजे. त्या पद्धतीने काढा. ओके. समजलं गोष्ट. चला चालू करा बघू पटकन.